जीवनाला गुरूंशिवाय गती प्राप्त होऊ शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण गुरु करतो. गुरुपौर्णिमा हा दिवस खास आपल्या गुरूंविषयी असलेली श्रद्धा, विश्वास आणि आत्मीयता दर्शवण्यासाठी आहे. त्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा करावी. गुरु शिष्यांचं नातं हे खूप अनोखं आहे. गुरुशिवाय मनातील अज्ञान दूर सारता येत नाही. अंधारमय वाटेकडून तेजोमय वाट दाखवणारे हे गुरुच आहेत. गुरूंचं काम एका शिल्पकारासारखंही आहे. त्यात शिष्य हा दगडरूपी असतो आणि गुरु त्याला चांगलं आणि वाईट याची जाणीव करून देऊन एक सुंदर आकार बनवतात, एक सुंदर मूर्ती तयार करतात. यातून आपण चांगले आणि वाईट गोष्टी जाणू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असतोच. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंचं स्थान हे साक्षात परमेश्वराचं स्थान आहे. गुरुपौर्णिमेला गुरूंना मनोभावे वंदन करावं. ते आहेत म्हणूनच आपण घडलो हा भाव सदैव मनी जपावा. आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. पूर्वापार चालत आलेली गुरुशिष्यांची परंपरा खूप अनोखी आहे आणि असे महान गुरुशिष्यही होऊन गेलेले आहेत. आपण प्रत्येकाचा आदर्श घ्यावा आणि प्रत्येकाला आदर द्यावा. गुरुपौर्णिमा अतिशय आनंदाने साजरी करावी. आपल्या गुरूंना वंदन करावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा.